नमस्कार, देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत भेंडी, जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवाल आणि न खाणारे सुद्धा आवडीने खातील। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यात अगोदर इथं ही भेंडी मी 250 ग्रॅम घेतलेली आहे। आता ती घेतलेली भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची। भेंडी कोरडी करूनच घ्या। लागणारं साहित्य काय काय लागते ते बघूयात। लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, हळद, आमचूर पावडर, लसूण, अद्रक, मीठ, बेसन, कॉर्नफ्लोअर आणि लिंबू। सगळ्यात अगोदर आता आपण खलबत्त्यामध्ये अद्रक लसूण वाटून घेऊयात। बारीक वाटून घ्यायचं। हे बघा बारीक वाटून झालेलं आहे। आता ते एका वाटीमध्ये काढून घ्या। आता भेंडी चिरून घेऊयात। आता भेंडी चिरताना भेंडी उभी चिरायची आणि एकदम पातळ कट करायची। हे बघा अशा प्रकारे भेंडी कट करून घ्यायची, उभी चिरून घ्या। आता ही चिरलेली भेंडी एका बाउलमध्ये टाकून घेऊयात। सगळी भेंडी बाउलमध्ये टाकलेली आहे। आता याच्यामध्ये साहित्य टाकूयात। सगळ्यात अगोदर 1 चमचा लाल तिखट टाका। आवडीनुसार लाल तिखट टाकायचं, कमी जास्त प्रमाणात टाका। मग गरम मसाला टाकायचा। अर्धा चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे। मग अर्धा चमचा धना पावडर टाकायची। धना पावडर टाकल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर टाका। आमचूर पावडर टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकायची। हळद टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक केलेलं अद्रक लसूण जे आहे ते टाका। मग जे आपण बेसन घेतलेलं आहे ते सगळं बेसन याच्यामध्ये टाकायचं। आपण छोटी 1 वाटी बेसन घेतलेलं ते टाकलं। मग 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचं। कॉर्नफ्लोअर टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका आणि सगळ्यात शेवटी अर्धा लिंबू घेतलेला आहे, त्या लिंबाचा रस आपण याच्यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स करून झालेलं आहे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं। तेल गरम झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये भेंडी फ्राय करून घेऊयात। एक एक करून भेंडी तेलामध्ये सोडायची। हे बघा अशा प्रकारे। जर एकदम पडत असेल, सुट्टी होत नसेल तर चमच्याच्या सहाय्याने परत तुम्ही सुट्टी करून घेऊ शकता आणि स्लो टू मीडियम गॅसवर भेंडी व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची। एकदम गॅस फास्ट करायचा नाही, स्लो टू मीडियम गॅसवरच फ्राय करून घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे जी आपण भेंडी घेत आहोत ती भेंडी कोरडी असली पाहिजे। हे बघा मस्त असं फ्राय झालेलं आहे। आता प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर हे बघा मस्त आपली कुरकुरीत भेंडी तयार झालेली आहे। ज्यांना कोणाला भेंडी आवडत नाही ना, त्यांना ही रेसिपी नक्की बनवून द्या खायला। सगळे आवडीने खातील। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।